नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर स्टफ पराठा। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता। अगदी झटपट 10 मिनिटात तयार होते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण या बाउलमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 1.5 कप पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पराठ्यासाठी पनीरचं स्टफिंग तयार करून घेऊ। इथं मी पनीर खिसून घेतलेलं आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। आता 1 चमचा ऑर्गॅनो घातलेले आहेत। इथे मी चाट मसाला टाकलेला आहे, जिरं पूड टाकलेले आहे। एक चुटकी आमचूर पावडर टाकलेली आहे। इथे मसाले पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले इथे घालू शकता। आता बारीक क्रश केलेली कसुरी मेथी घालून घेतलेली आहे। इथं आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण छान मिक्स झालं आहे। इथं मी थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहेत। मिश्रण रेडी आहे। आता आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालून पीठ मऊ करून घेतलेलं आहे। पीठ रेडी आहे। आता आपण पराठे बनवून घेऊया। एक छोटा पेढा घेतलेला आहे, त्याची आपण कटोरी बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये पनीरचं स्टफ मिश्रण भरायचं आहे। मिश्रण आपल्याला दाबून भरायचं आहे। आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने पातळ काठ लाटून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। काठ पातळ लाटून घ्यायचे। आता आपला पराठा लाटून रेडी आहे। इथे मी तवा गरम करून ठेवलेला होता। आता आपण हे पराठे भाजून घ्यायचे। असेच मी पराठे लाटून आणि भाजून घेणार आहे। पराठे आपले रेडी आहे, तुम्ही बघू शकता। हेल्दी नाश्ता बनवून आपला रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका रेसिपी सोबत।